नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण वडार समाजाचा इतिहास बघणार आहोत. लेखक आहेत संजय सोरोनी. वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नावे मिळालेली दिसतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात वडार म्हणत असले तर कर्नाटकात त्यांनाच वड्डर म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला वड्डोल्लू वा ओड्डर असे म्हटले जाते. तर तमिळनाडूत ओट्टन नायकन वा ओड्डर म्हणून ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यात त्यांना ओड अथवा ओडिया म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ व मूळस्थान आजवर जे लिखित संदर्भ सापडलेले आहेत त्यावरून ओडिसा हे वडारी समाजाचे मूलस्थान आहे असे विविध संशोधकांनी सिद्ध केले आहे. 1871 सालच्या जनगणनेच्या अहवालात देशाच्या विविध भागात सापडणारे वडार हे मूळचे ओडिसा व आंध्र प्रांतातील आहेत असे नमूद करून व्यवसायानिमित्त ते इतरत्र पांगले असे नोंदले आहे. वड्डा या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो ओड्र देशाचा म्हणजे ओडिसाचा असे 1909 थर्स्टनने नोंदवले आहे. ओड शब्दातूनच ओडिया, ओड्ड, ओडे, वडार, वड्डर, ओटन, ओड्डे इत्यादी हे शब्द प्रांतनिहाय प्रचलित झाले. ओडिया लोक राजपुतानामार्गे पंजाबमध्ये विस्थापित झाले असे हयवदन राव यांनी पुराव्यांनी दाखवून दिले आहे 1927. हे झाले इंग्रज काळातील वडार समाजाबाबतचे संशोधन. आपण अजून मागे गेल्यास ओड, आंध्र ही नावे औंड्र या पुरातन मानववंशापासून आली आहेत असे दिसून येते. औंड्र हा भारतातील एक पुरातन मानवगण आहे. या गणाचे वास्तव्य प्राचीन काळापासून ओडिसा, आंध्र व काही प्रमाणात महाराष्ट्र हे राहिले आहे. ऐत्रेय ब्राह्मणानुसार हे विश्वामित्राचे पुत्र होते व त्याने शूद्रवाल व दक्षिणेत राज्य वसवाल असा शाप दिला होता. महाभारतानुसार औंड्र, पुंड्र हे बळीराजाचे पुत्र होते. त्यांनी स्थापन केलेली राज्ये त्यांच्या नावावरून ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील 450 वर्ष सत्ता गाजवणारे सातवाहन घराणेही औंड्र उर्फ आंध्र जातीचे होते. थोडक्यात ओड उर्फ वड्डर, ओडर, वडार यांचे मूळ औंड्र या अतिप्राचीन मानवगणात जाते. ती ओळख व नावांची खूण वडार समाजाने जतन करून ठेवली आहे. महाभारत व ऐत्रेय ब्राह्मणातील अतिशयोक्तीचा भाग सोडून दिला तरी हा एक पुरातन मानवगण होता याबाबत शंका राहत नाही. आजचे वडार हे याच मानवगणाचे अंश होत असे म्हणणे वावगे होत नाही. औंड्र, पुंड्र हे मानवगण शिवभक्त होते. त्यामुळेच की काय आंध्र ओडिसामध्ये आजही विपुल प्रमाणात पुरातन शिवमंदिरे आढळतात. आता आपण त्यांचा मूळ व्यवसाय बघणार आहोत. वडारांच्या व्यवसायाचे मूळ शोधायला गेलो तर आपल्याला लाखो वर्ष मागे जावे लागते. मानवी संस्कृतीच्या प्रवासात अनेक युगे अवतरली. त्यातील एक म्हणजे पाषाणयुग अथवा अश्मयुग होय. आदिमानवाने पाषाणांपासून विविध हत्यारे तयार करायला सुरुवात केली. तेथेच या युगाचा उदय झाला. दगडांपासून हातकुराड, तासण्या, पाटे, वरवंटे इत्यादी बनू लागले. तर गारगोट्यांपासून बाणांची टोके, टोचे ते अगदी सुयासुद्धा बनू लागल्या. हे काम कष्टाचे असणार यात शंका नाही. जेथे उत्तम प्रतीचा दगड मिळत असे तेथे अशी हत्यारे व अन्य मानोपयोगी वस्तू बनवण्याचे लघुत्तम कारखाने सापडले आहेत. महाराष्ट्रात धुळे, नेवासे, बोरी, चिरकी येथे अशी हत्यार निर्मिती केंद्रे उत्खननात सापडली आहेत. याचा अर्थ असा होतो की पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तू बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. किंबहुना याला आद्य व्यवसाय म्हणता येईल. पुढे शेतीचा शोध लागला. माणूस स्थिर झाला, घरे बांधू लागला. उत्तरेत गाळाच्या मातीचे प्रमाण जास्त असल्याने घर बांधणीसाठी दगडाऐवजी कच्च्या व नंतर पक्क्या विटांचा तर काही ठिकाणी लाकडाचा उपयोग होऊ लागला. सिंधू संस्कृतीतील सर्व घरे आपल्याला विटात बांधलेली दिसतात, तर दगडाचा उपयोग फारच कमी व मर्यादित दिसतो. मात्र दक्षिणेत वेगळी स्थिती होती. दख्खनचे पठार व सह्याद्री बेसाळ जातीच्या पाषाणाच्या विपुलतेसाठी प्रसिद्ध आहे. पाषाण कार्यात तरबेज लोक दक्षिणेतच अधिक प्रमाणात विकसित होणे स्वाभाविक होते. वडार समाजाच्या अधिकाधिक वस्त्या दख्खनेत त्यामुळेच बनल्या असाव्यात. जाते हे साध्या प्रकारचे दळणाचे यंत्र याचा शोध इसवी पूर्व 1000च्या आसपास लागला. नेवासे येथे असे पुरातन जाते मिळून आले आहे. पाटावरवंट्यावर धान्य बारीक करण्याऐवजी लोक जात्यांचा वापर करू लागले. वडार समाजातील एक शाखा त्यात प्रावीण्य मिळवून एक पोटजात बनली. वडार समाज हा मूळचा पाथरवट समाज. पत्थरांशी नाळ जोडलेला. घरे, नगर, किल्ले यांची बांधकामे ते लेण्यांची रचना, खोदकाम यात निष्णात. महाराष्ट्रात आजवर हजारापेक्षा अधिक लेणी सापडलेली आहेत. सातवाहन काळात लेणी खोदण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. बौद्ध, शैव, जैन लेण्यांची समृद्धता पाहून आजही चकित व्हायला होते. खडकाच्या अखंडतेचे अंदाज बांधणे, संकल्पचित्र ठरवणे व त्यांना प्रत्यक्ष खोदून आकाराला आणणे हे आजही सोपे काम नाही.
त्यावेळेस मर्यादित साधनांच्या मदतीने असे शिल्पकला वैभव निर्माण केले गेले, ते या वडार समाजाच्या पाषाण कौशल्याने. सातवाहन काळात वडारांना सेल वडकी अथवा वडकी असे म्हटले जात असे. अनेक शिलालेखात ही नावे पाथरवटाचा पर्यायवाची म्हणून हा शब्द आला आहे. किल्ल्यांची रचनाही याच काळात सुरू झाली. त्यासाठी लागणारे पत्थर घडवणे, गवंड्यांच्या मदतीने त्यांची रचना करत अभेद्य असे बुरुज व तटबंद्या निर्माण करणे, या कामात मध्ययुगापर्यंत हा समाज अग्रेसर होता. कामाचे स्वरूप असे असल्याने हा समाज साहजिकच एक काम संपले की दुसऱ्या कामासाठी दुसरीकडे विस्थापित होता. भटकेपण या समाजाला चिकटले, ते या समाजाची अपरिहार्यता म्हणून. पाषाण कार्यात अनेक प्रकार आल्याने त्या त्या कामात प्रावीण्य मिळवणाऱ्यांच्या पोटजाती बनू लागल्या. मन्न अथवा माती वडार हे मृत्तिका कार्यात कुशल, गाडी वडार हे दगडाची खाण करून दगड वाहण्यात, तसेच विहिरी तळी खोदणारे पाथरवट हे लेणी मंदिरे इत्यादी कामात कुशल, कल्ल वडार हे जाती पाटे वरवंटे यात कुशल. मुळात या व्यवसायात जितके कौशल्य हवे असते तितकेच ते काम कष्टाचेही. मोठमोठे पाषाणखंड तोडून चिरे घडवणे, ते दगडी वस्तू बनवण्यासाठी शारीरिक शक्तीचीही तेवढीच आवश्यकता. त्यामुळेच की काय महाबली बजरंग या समाजाचे आराध्य नाही बनले तरच नवल. या समाजात स्त्रियांनाही बरोबरीचे स्थान. स्त्रिया पुरुषांइतकीच कष्टाची कामे करत असत. या समाजाने आजवर निर्माण झालेल्या महाकाय वास्तू, लेणी, किल्ले, वाडे, सामान्य घरे ते रस्ते, तळी, विहिरींच्या निर्मितीचे काम केले आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे, अत्यंत मोलाचा आहे. किंबहुना आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या काळांचा इतिहास समजतो तो याच समाजाने बांधकाम केलेल्या वास्तूंच्या अवशेषातून. त्यांचे कौशल्य किती उच्च दर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी मिळतात. दुर्दैवाने ज्या राजांनी अथवा धनिकांनी बांधकामे करून घेतली त्यांच्या नोंदी मिळत असल्या तरी वडाऱ्यांबाबतच्या नोंदी मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे आपल्याकडे तशी प्रथा नाही. निर्माणकर्त्यांची नावे सहसा कोठेही मिळत नाहीत. पण काहीही असले तरी समाज संस्कृती घडवण्यात या समाजाचा मोठा वाटा होता हे नाकारता येत नाही. पुराणकथा. भारतातील प्रत्येक समाजाचा स्वतःचा असा पुरातन इतिहास आहे व त्यांनी पुराणकथांमधून तो जपला आहे. आपापल्या व्यवसायाचा, सामाजिक स्थितीचा, सामाजिक अवस्थेचा शोध घेण्याच्या प्रयत्नात कधीतरी या पुराणकथा निर्माण झाल्या. वडार समाजही त्याला अपवाद नाही. वडार समाजातही अनेक पुराणकथा आहेत. येथे आपण काही मोजक्या पुराणकथांचा मागोवा घेऊ. शिवपार्वती एकदा भूलोकी संचार करायला आले. नेमका तेव्हा कडक उन्हाळा होता. प्रचंड उष्म्यामुळे दोघांना तहान लागली. शिवाने आपल्या घर्मबिंदूतून कुदळ फावड्यासहित एक माणूस निर्माण केला. पार्वतीच्या घर्मबिंदूतून एक स्त्री गमेल्यासह निर्माण झाली. या जोडप्याला शिवपार्वतीने विहीर खोदायला सांगितली. जोडप्याने काही वेळात विहीर खोदली. विहिरीतील पाणी पिऊन शिवपार्वती तृप्त झाले. त्यानंतर शिवपार्वतीने जोडप्याला अमूल्य उपहार दिले, पण जोडपे खुश झाले नाही. यावर शिव संतप्त झाला व त्याने शाप दिला की तुम्हाला पोट भरण्यासाठी घामच गाळावा लागेल. आपले काम कष्टाचे आहे या जाणीवेतून ही शापकथा कधीतरी निर्माण केली गेली हे उघड आहे. पण त्याच वेळेस आपली निर्मिती शिवपार्वतीपासून झाली आहे हा शैव असण्याचा अभिमानही त्यातून जपला गेला आहे. प्रचंड दुष्काळ पडल्याने भगीरथाचे भाऊ पाण्याच्या शोधात पृथ्वी खोदू लागले. खोदत खोदत ते पाताळापर्यंत जाऊन पोचले. तेथे एक मुनी ध्यानस्थ बसलेले होते, पण या खोदाईने त्यांची समाधी भंग पावली. त्यामुळेच ते संतप्त झाले. मुनीने त्यांना केवळ क्रुद्ध नजरेने जाळून टाकले व तुमचे वंशज खोदकामच करत राहतील असा शाप दिला. इकडे आपले भाऊ दिसत नाहीत म्हटल्यावर भगीरथ त्यांना शोधत पाताळात येऊन पोचला. आपले भाऊ जळून खाक झालेले आहेत हे पाहून तो दुःखी झाला व मुनीची करुणा भागली. मुनी म्हणाला, जर तू गंगा पाताळात आणली तर गंगेच्या स्पर्शाने तुझे भाऊ जिवंत होतील. भगीरथाने पुढे गंगा पृथ्वीवर आणली व त्याचे भाऊ जिवंत झाले. हेच आपले पूर्वज होत अशी ही पुराणकथा सूचित करते. रासमाल या ग्रंथात वडारांसंबंधी एक कथा येते. गुजरात नरेश सिद्धपाल जयसिंहाने पाटण येथे सहस्रलिंग तलावाच्या निर्मितीचे काम वडारांना दिले. वडार स्त्रियांपैकी जस्मा या सुंदर स्त्रीवर सिद्धराजाचे मन गेले, पण ती त्याला वश होईना. एकदा कामातूर सिद्धराज तिला महालात नेण्याचा हट्ट करू लागल्यावर जस्मा पळत सुटली. राजाने तिचा पाठलाग केला व आडवे येणाऱ्या वडारांना ठार मारले. मग जस्माने आत्महत्या केली. मरताना तिने सिद्धराजाला शाप दिला की तुझ्या तलावात कधीही पाणी साठणार नाही. आणि वडारांना ती म्हणाली की यापुढे वडारात सुंदर स्त्रिया निपजणार नाहीत. वडार स्त्रिया मुळातच पुरुषांइतकीच कष्टाची कामे उन्हातान्हात करत आल्या असल्याने, तसेच सुखवस्तू नगरस्त्रियात असणारा नाजूकपणा त्यांच्यात असणे अशक्यच होते. मानवी मन हे अत्यंत गहन आहे आणि ते आपल्या वास्तवाचे कारण शापकथात, पुराणकथात शोधत असते.
आणि मनाची समजूत काढून घेत असते. सर्वच मानवी समुदायांनी अशाच पद्धतीने पुराणकथांची निर्मिती केली आहे, हे आपल्या लक्षात येईल. अवनतीचा कालखंड. मध्ययुगात विशेषतः 12व्या शतकानंतर वेठबिगारीची प्रथा सुरू झाली. वेठ म्हणजे राजसत्तांनी फुकटपणे निर्माणकर्त्यांना आपली कामे करण्यासाठी जवळपास फुकटात राबवून घेणे होय. एक शिवराय आणि संभाजीराजांचा काळ सोडला तर ही प्रथा इंग्रजांचे राज्य येईपर्यंत सुरू होती. यामुळे वडाऱ्यांपासून ते चांभार, लोहार, मातंग इत्यादी निर्माणकर्ते समाजघटक पुरते नागवले जायला सुरुवात झाली. म्हणजे कौशल्यात कमी पडायचे तर नाही, पण मोबदला काहीच नाही. यामुळे इतर समाजांप्रमाणेच वडार समाजावर औदासिन्य न येते तरच नवल. त्यात आधी व्हायची तशी भव्य कामे होईना झाली, कारण राजकीय अस्थिरता. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात आणि दुसऱ्या सहस्रकात हा खूप मोठा फरक दिसून येतो. शिवाय मुस्लिम राजवटीत तर आपण बांधून घेतलेल्या वास्तूसारख्या दुसऱ्या वास्तू पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून निर्माणकर्त्यांचे हात तोडणे, ते ठार मारणे असे उद्योग करत. हे आपण ताजमहालाच्या बाबतीतील दंतकथात पाहू शकतो. याची परिणती कौशल्य विकसित करणे सोडा आहे, ती कौशल्यही मागे सारली जाऊ लागली. वडार समाजही त्यात मागे राहिला नाही. पुढे आले इंग्रजांचे राज्य. ही एक वेगळीच आपट ठरली. त्यांनी अनेक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली. परंपरागत कौशल्य मागे पडू लागली. त्यांचे वास्तुरचनाशास्त्र आल्याने वडाऱ्यांचा रोल फक्त ताशीव दगड घडवणे व माती आणणे एवढ्यापुरताच मर्यादित झाला. उखळ, जाती, पाटे, वरवंटे यांचे मार्केट तसे मर्यादित, कारण दगडाचे असल्याने त्यांचे आयुष्य मोठे. फार तर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. त्यासाठी भटकंती, रेल्वे, रस्ते, घरे यासाठी दगडफोडी, तळी, विहिरी खोदणे एवढेच सामान्य दर्जाचे काम वडाऱ्यांना उरले. पिढ्या दर पिढ्या कौशल्य विस्मरणात गेली. एकेकाळी भव्य आणि कलात्मक लेणी, किल्ले, वास्तू, मंदिरे निर्माण करणारे वडार सामान्य मजूर बनले. दगडांच्या खाणी त्यांच्या हातून जात ठेकेदारांच्या उदरात जायला लागल्या. याची अपरिहार्य परिणती म्हणजे ढासळलेली आर्थिक स्थिती, बकालपणा, यातूनच येणारे वैफल्य. त्यातून या समाजाला उदरभरणासाठी व्यवस्थेचे कायदेही मोडावे लागले. इंग्रज सरकारने सारी जमात गुन्हेगारांच्या यादीत घालून टाकली. दमन करणाऱ्या इंग्रजी राजवटीत ते अपरिहार्यच होते. आपण स्थानिक लोकांच्या कलाकौशल्यांचा आणि पारंपरिक व्यवसायांचा अंत घडवत आहोत याची जाण परकी सत्तांना येणे शक्यच नव्हते. आज तरी परिस्थिती काय आहे? स्वातंत्र्य आले आहे, पण भटक्या समाजांना स्थिर करण्यासाठी आपले सरकारही कृतीहीन आहे. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलले गेले आहेत. प्रचंड इतिहास असलेला हा समाज आज आधुनिक तंत्रज्ञान आल्याने कोणाच्या खिसगंतीतही नाही. आपल्या अस्तित्वाच्या शोधात असलेला हा समाज आपले पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करत आहे. त्याला सुयश लाभो या शुभेच्छा.